वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदा देवी विना पुस्तके धारिणी विद्यारंभ करिष्यामि प्रसन्न भव सर्वदा। समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगन्निहित पानी मंडन मंडनानं तरुण तुलसी माला कन्नरं कंजनेत्रं सदा धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगाचे प्रथम नमन पांडुरंगाचे प्रथम नमन हित कशाला म्हणावं? कोण हिताच्या ठिकाणी जागा आहेत? पण जे मुलं हिताच्या ठिकाणी जागे आहेत तुकोबराय सांगतात की तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. जे मुलं ज्यांच्या हिताच्या ठिकाणी जागे त्यांची सेवा मला घडावी की मला त्यांची सेवा करता यावी अशी तुकोबराय इच्छा व्यक्त करतात. अभंगामध्ये सांगायचं झालं, अभंगाचा भावार्थ सांगायचा तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याच आद्य कर्तव्य आहे. गेल्या 5 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहामध्ये मला वाटतं 5वा दिवस का कितवा दिवस? आज जेवण गेले का? पोटभर गेले का? पोटभर गेले का? तुम्हाला असं बोलता येत नाही का? मी काय अशी वेगळी दिसू राहिले का? 4 पाय 4 हात असं काय आहे का? नाही ना, माणूसच आहे ना. मग तुम्ही फक्त मी बोलत जाईन तुम्ही उत्तर देत जायचं. जेवण केले ना? टेन्शन नाही ना आता काही. सगळेजण सगळे एक्साइटेड आहे. त्याच्याकरता कीर्तन जर 12पर्यंत बी चाललं काही अडचण नाही ना? चाललं मग पाकिट गिकीट विठला विठला. गेल्या 5 वर्षापासून चालत असलेला हनुमंतरायाच्या कृपेने हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये द्वितीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा, दुसरं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलं ते माझं अहोभाग्य समजते. आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी साथीला असणारे, आमच्या गुरुस्थानी असणारे किंवा अनाथांची माय म्हणायला हरकत नाही. अनाथाला मोफत शिक्षण ना? अनाथाला मोफत शिक्षण आहे ना? मिस्टेक नाही होणार ना? माझ्या गुरुस्थानी असलेले आणि हजारो विद्यार्थ्यांचे गुरुवर्य असणारे आमचे सतीश दादा या ठिकाणी गायनासाठी उपस्थित आहे. असं म्हणतात की माणसाची उंची एकदा वाढली का तर टाळ घेऊन उभं राहा वाटत नाही, गायनासाठी उभं राहा वाटत नाही असं म्हणतात. पण एवढी साधारणता, एवढी निरागसता या ठिकाणी गुरुजींच्या वागण्यातून, बोलण्यातून, सगळ्याच कृतीतून दिसून येते. एवढे सगळे लेकरं सांभाळणं साधी गोष्ट आहे बाबा?
घरी एक जड होतं आपल्याला, एकच असं खेवांत की आमच्या सारखे दिसले की ते म्हणते महाराज इकडे या, काय करा जर बो या पा काही करा, पण एवढं कौदर घेऊन जा तुमच्या संग, जे काही इकडे तिकडे कशाच्याच कामच नसले ते आमच्या संग पाठवते है ना. एवढे लेकरं सांभाळणं, त्यांना आई वडिलांगत माया देणारे आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आपले जगन महाराज असतील, हां बाबा, हां कथाकार बाबा, वा टाळ्या वाजवा एकदा जोरदार. हा दिवसभर कथा करून संध्याकाळी कीर्तनाला उभं राहणं म्हणजे दिवसभर काय हाल होते, जावे त्याच्या वंशात एव्हाकडे. हां बाबा या ठिकाणी गायनासाठी उपस्थित आहेत, द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आपले गुरुजी असतील, हां दत्ता महाराज असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. मृदंगाच्या साथीला मृदंगाचे बादशाह, आजपर्यंत लय लोकांना वाजवलं महाराज लोकांनी कीर्तन. हां आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हटलं बाबा, एखाद्या कलाकाराची किंमत माणसाला ते कळत नसते. आपण म्हणतो का एका सप्त्याचे 10,000, एका सप्त्याचे 25,000, काय करतो संध्याकाळी 2 तास आणि दुपारी 2 तास वाजवलं की झालं 20,000 25,000 नेते म्हणतो ना आपण असं. हां पण जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे जेव्हा आपण त्या माणसाच्या क्षेत्रात जातो का तेव्हा आपल्याला कळत असतं. आता आपण पाहतो सकाळी जर उठलो 4 गोदाड्या 5 गोदाड्या जरी अंगावर घेतलं तरी थंडी थांबत. एवढ्या थंडीमध्ये अंगामधून अक्षरशः घाम वाहत असतो. सकाळी एवढी प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा कुठेतरी स्टेजवर बसून त्या ठिकाणी पखवाजाची सेवा देता येते. म्हणून दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. ज्यांची अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम आहे, आमचे शिवकृपा मंडप डेकोरेशनचे मालक दादा असतील, आमचे हां भागवत दादा असतील, आमचे बंधुराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आणि हे कीर्तन झाल्यावर बी जर कीर्तन पाहायची जर इच्छा झाली तर सगळी रेकॉर्डिंगची व्यवस्था आमचेच मोठे बंधू ब्रह्मांड नाईक यूट्यूब चॅनलचे सर्व गणेश दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सहकारी दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. जय मुक्ताई चॅनलचे आपले जनार्दन दादा असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. हां पवन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळीच गुणीजन मंडळी. पहिली गोष्ट द्यावी तेवढे धन्यवाद तुम्हाला जास्त. 8 वाजता काय लागते मंजू, काय लागते 8 वाजता मंजू लागते ना. हां नंतर जुळली गाठ, नंतर तुझ्यासाठी तुझ्या संग. हां एवढ्या सगळ्या मालिका सोडून आल्या म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी. हां तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा सगळेच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणी वंदन. आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गुरु युवाचार्य संतोषजी महाराज आढावणे बाबा, बाबांच्या चरणारविंदांना नमस्कार करून कीर्तन रूपी सेवेला आरंभ. विठाला विठाला आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. तुकोबरायांचे एक वैशिष्ट्य आहे, पोरं जर चांगली जन्माला आली तुकोबरा धन्यता त्यांच्या आई वडिलांना देतात. धन्य माता पिता तयाची या. पोरं जर वाईट जन्माला आली तर तुकोबरा दोष सुद्धा त्यांच्या आई वडिलांना देतात. माय बाप वेळा न साधेली, काय माय बाप वेळा न साधेली. चांगली जन्माला आला तरी धन्यता कोणाला देतात? आई वडिलांना. वाईट कौदर जरी जन्माला आले तरी दोष कोणाला देतात? आई वडिलांना देतात. मग सांगितलं की बाबा जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे अशा लेकरांचे आई वडील धन्य आहेत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गल्लीतल्या लोकांना आनंद वाटावा याच्यात काही नवल नाही. तोंडावर सगळे चांगले म्हणते, तोंडावर सगळे चांगले म्हणते, मागे गेल्यावर सगळे काड्या करते. गल्लीतल्या लोकांना हेवा वाटावा, गावकऱ्याला हेवा वाटावा याच्यात काहीच नवल नाही. पण अशा लेकरांचा हेवा कोणाला वाटतो? आश्चर्य कोणाला वाटतं? तर देवाला वाटतं. साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याला त्यांचा हेवा वाटत असतो. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ज्यांच्या मुखामध्ये सतत गीतेचे श्लोक आहेत,
भागवताचं चिंतन आहे. मग अशा लेकरांची तुकोबराय शेवटी सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा लेकरांची जर मला सेवा करायला भेटली तर माझं दैव उदयाला आलं असं मी म्हणेल. उजळले भाग्य आता, तेव्हा माझं भाग्य काय होईल, उजळेल. मग अशा लेकरांची सेवा मला करायला भेटली पाहिजे अशी तुकोबराय इच्छा व्यक्त करतात. मग हिताच्या ठिकाणी जागा कोण आहे? हित कशाला म्हणायचं? संध्याकाळ झाली, गाडी किक मारली, जवळचा दारूचा अड्डा गाठला, त्याचं बी हित आहे ना, त्याचं काम करतं ना ते रोजचं, त्याला कशाला वाईट म्हणायचं? पण नाही, काय सांगितलं, सात्विक मुलं आहे, जे सात्विक मुलं आहे, सात्विक मुली त्यांचा आदर्श घ्यायचा. आणि आजकाल आपण पाहतो आदर्श याचा त्याचा घेता येतो का? नाही. पण तुकोबराय तेच सांगतात की बाबा त्या लेकरांचा हेवा संतांना वाटतो, मला वाटतो, पांडुरंगाला वाटतो. मग हे संत कोण बाबा? मग संत माणसं सारखे आहे का? संत नव्हती जगा माणसाच्या सारी. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. हॅलो. संत नव्हती जगा माणसासारखी. ते दिसायला जरी माणसासारखे असले परंतु कृती त्यांचं जे आचरण आहे ते सगळ्यापेक्षा वेगळे. संत होणं साधं नाही बाबा. संत होणं साधं आहे का? खूप मोठा त्याग आयुष्यामध्ये असावा लागतो, खूप मोठं समर्पण जीवनामध्ये असावं लागतं, तेव्हा संत होता येतात. दया क्षमा शांती किंवा संत तोची जागना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, जो दयेचा सागर आहे, क्षमेचा सागर आहे, शांततेचा सागर आहे, त्यांना संत म्हणावं. उठलं सुटलं कोणी मी संत होईल का? भगवे कपडे घातले ना आलं बरं मी संत, मला संत म्हणा जमन का? नाही. अशांना साधू नाही म्हणायचं, हे साधू नाही. माऊली ज्ञानोबरायांची एक ओवी आहे की माणसाने फक्त भगवे कपडे घातले, संन्याशी झाला म्हणजे लग्न नाही केलं, पोरं बाळ नाही केले, मग तो संन्याशी झाला असं का नाही. ज्ञानोबरायांची ओवी आहे, मी माझी आठवण विसरली जायचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाणं निरंतर. ज्याच्या अंतकरणातून मी आणि माझं नष्ट झालं तो खरा संन्याशी, तो खरा संन्याशी. मग संन्याशी कोणी होऊ शकतं का? नाही. बाहेर बाबा आले ते नाही आहेत का? ते बाबा काशीहून आला माय, इकडं त्र्यंबकेश्वरला चालला माय, मडीहून आला माय, इकडं तर द्रोणागिरीला चालला माय, मग याच्यासाठी बाबा काहीतरी वाडा बाबा म्हणते ना. हां, पण त्यासाठी सांगितलं की बाबा संत ओळखता आले पाहिजे. आजकालच्या जगात संत ओळखणे फार कठीण झाले. संत ओळखताच येत नाही. संत कुणाला म्हणावं, साधू कुणाला म्हणावं, की ज्याचं कुठं बँकेमध्ये खातं नाही, ज्याच्या घरावर कोणतं छत नाही, काय ज्याचं बँकेमध्ये खातं नाही, ज्याच्या घरावर छत नाही, ज्याचं मागे पुढे कोणीच नाही, काय ज्याचं मागे पुढे कोणीच नाही, त्यांना संत म्हणावं. मागे पुढे कोण? त्याचे संत, त्याचे संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, संत
परमात्मा आहे ते संत म्हणायचं. कोण? ते संत. मग कोणीही उठावून संत म्हणावं हे जमल का? नाही. त्यासाठी माणसाचा अधिकार लागतो, माणसाच्या जीवनामध्ये तेवढं त्याग लागतं, माणसाच्या जीवनामध्ये तेवढं समर्पण लागतं. तुकोबरा तेच सांगतात की आपुले हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे. कोणाचे आई वडील धन्य धन्य आहेत? जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आई वडिलांना धन्य म्हटलंय. मग आजकाल मुलं एवढे विचित्र आहे. आजकाल 100त एक चांगलं निघतं, 100त एक सात्विक निघतं. बाकीच्या एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तनाला गेल्याच नंतर ते पोरग आलं बारीक. ते पोरग मला म्हणायला लागलं की ताई मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो म्हणे. विचार म्हणलं बाबा. कशा कशाचा अभ्यास झाला? म्हणलं अभ्यास सगळ्याचा होईल तसा, अभ्यास तसा होत नसतो पण बऱ्यापैकी होईल. म्हणलं विचार. म्हणलं काय? मला सांगा म्हणे ताई की अशी कोणती वस्तू आहे की ती एकदा पुढे गेली की माग परत माग येतच नाही. आता असं हाय कोणती गोष्ट? म्हणलं बाबा. मला तिथं आश्चर्य झालं. मी म्हणलं अशी हाय कोणती गोष्ट? म्हणले आता हारले बा मला काही त्या प्रश्नाचं उत्तर, पुरे शास्त्र पुराण वाचले. म्हणलं अशा प्रश्न कुठं विचारलाच नाही, त्याचं उत्तर काय सांगू? ते म्हणलं सांगू का म्हणे ताई? हा. काय द्यासन म्हणे? म्हणलं तुझे म्हणशील ते देणंच पडन ना. आता मी हारले ना, मी हारले, तुझे म्हणलं ते द्यावंच लागन. म्हणते ताई मला 100 रुपये द्या. म्हणलं ठीक आहे तुला 100 रुपये देते. खिशातून 100 रुपये काढले तर दिले. नंतर म्हणलं सांग म्हणलं याचं उत्तर काय? ते म्हणलं याचं उत्तर डेअरी. एकदा वाढली की आताच जात नाही म्हणे, एकदा वाढली की कमीच होत नाही. दुसरा प्रश्न विचारतो म्हणे ताई. म्हणलं विचार. असं काय म्हणे की जे ओढल्यानं कमी होतं? ओढल्यानं कमी होतं? वायर आहे म्हणलं, वायर ओढल्यानं लांबत जातो. दोरखंड आहे त्या दोऱ्याला त्या दोरीला ओढलं की ती लांबत जाते. अशी कोणतीच गोष्ट नाही की ती ओढल्यावर कमी होती. हारल्या म्हणताय? म्हणलं हारले. म्हणलं हो दुसऱ्या बी प्रश्नाला मी सांगतो म्हणे. काय आहे? बिडी म्हणे. किती वळली? ती जेवढी वळली तेवढी कमी होती म्हणे. एवढे प्रश्न पाहिले. म्हणलं भाऊ एवढं शास्त्र पुराण वाचले पण असे प्रश्न काही कुठं? मग असे लेकरं हुशार आहे. मग अशा लेकरं जन्माला घालण्यापेक्षा तुकोबरा सांगतात की गांधारीच्या पोटी 100 पुत्र जन्माला आले होते पण एकही चांगला. आणि कुंतीच्या माद्रीच्या पोटी 5च जन्माला आले पण कसे झाले? आजही त्यांचं नाव घेतल्याच्या नंतर माणसाचे 7 जन्माचे जेवढे काही पातक आहे तेवढ्या पातकापासून माणसाला मुक्ती भेटते असं त्यांचं वागणं होतं. म्हणून 100 मुलं जन्माला घालण्या एकच पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा 3 लोकी झेंडा. की मुलगा असा द्यायचा आमच्या पदरामध्ये की त्याचा 3 लोकांमध्ये. हा. छत्रपती शिवराय झाले, महात्मा फुले झाले, शाहू झाले, आंबेडकर झाले, अशासारखे पुत्र दे ना आम्हाला. आपले पुत्र तसे आहे का? सकाळ उठली की पहिल्या काळात असं होतं बाबा एखादं लेकरू जर रडायला लागलं तर आई म्हणत होती बरं गप्पच बरं, भोकडवा आला बरं गप्पच बरं, वाघ आला बरं गप्पच बरं, सिंह आला बरं. त्याला लेकरं काय होत होते? बेत होते. झोपी घालायचं असेल तर आई सुंदर अशी अंगाई गात होती आणि तेव्हा ते लेकरू झोपी जात होतं. आता लेकरू रडायला लागलं म्हणते पिंट्या रडू नको बाळा मोबाईल घे, रडू नको मोबाईल घे. मोबाईल दिला की ते बी चुपचाप बसतं ना. जिथं आपण संस्कारच चांगले पेरत नाही, जिथं बीजच शुद्ध नाही तिथं झाड चांगलं येईल याची अपेक्षा कुठून करायची? पहिल्या जुन्या म्हातारे एवढ्या भारी होत्या, एवढ्या हुशार होत्या. किती जरी लेकरू बांड असलं लेकरू जर उन्हात खेळायला पिंट्या इकडे ये म्हणलं उभा चिरीन तो बाप जर मध्ये आला का बापा बी सोडणार नाही. एकाच आवाजात लेकरं चुपचाप बसत होती, एकाच आवाजात. दुसरं द्यायचं बी काम पडत नव्हतं. चापटीत खाली पाणी दुसरी लागू बी देणार नाही, दुसरीचं कामच पडत नव्हतं. ना आता पिंट्या गप्पच बरं पप्पाला सांगन बरं. ते म्हणतात थांब ना पप्पा आले तेव्हा सांगशील ना, आता कसं काय सांगशील?
पप्पा आले, पप्पा कस काय येणार नाही रे आज घरी? मी पप्पाची गाडी पंक्चर केली म्हणे, पप्पा कस काय घरी येईन? तो काही केलं तर मला कस काय मारेन म्हणे पप्पा. असे लेकरं पाहिजे का नाही? जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत असे लेकरं जन्माला घातले तर त्यामध्ये धन्यता आई वडिलांना देत असतात. विश्वमाऊली ज्ञानोबराय झाले, जगद्गुरु तुकोबराय झाले, शांती ब्रह्मनाथ बाबा झाले, सदुंबरे निवासी समताजी बाबा झाले. सगळे हे लेकरं कसे, यांचं तिन्ही लोकांमध्ये झेंडा आहे. जिकडं तिकडं नावाची कीर्ती आहे. आज तुकोबरायचं साधं नाव जरी घेतलं तरी यमाला थरकाप सुटतो. तुकाराम नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. तुकोबराय सांगतात, तुकोबरायचं जीवन चरित्र असं आहे. सकल संतांचं जर आपण पाहिलं, आता विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा झाला. वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. काय सामर्थ्य होतं! ज्या ठिकाणी संतांची संगत किती महत्वाची आहे. एका भिंतीने माझ्या ज्ञानोबरायांची संगत करावी, त्या भिंतीचं मंदिर व्हावं. एका रेड्याने माझ्या ज्ञानोबरायांची संगत करावी, त्या रेड्याची समाधी व्हावी. एका कुत्र्याने माझ्या छत्रपतींची संगत करावी, त्या कुत्र्याचं सुद्धा समाधी व्हावी. एवढी ताकद संतांमध्ये. संत साधे सुद्धा आहे का? नाही. हा सामान्य महिमा संताचा, हा सामान्य महिमा संताचा, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नामदेवा हाती दूध प्याला. सांगितलं की बाबा संत हे साधारण नाहीये. संत साधारण नाहीये. एका जड जीवाचा उद्धार करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ते संतांमध्ये. या संतांच्या संगतीमध्ये आम्हाला यावं. कारण संत चरणाराजा लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. एकदा का संतांची संगत आम्हाला लाभली तर आमच्या अंतकरणामध्ये जी वासना भरून राहिली ती वासना काय होईल? जळून जाईल. एकदा का ती वासना जळाली तर मग रामनामे, मग आम्हाला परमात्म्याबद्दल आवड निर्माण होईल. मग आम्हाला काय होईल? भगवंताच्या नामाची आवड निर्माण होईल. आता मला सांगा, देवाचं नाव कडू आहे का गोड आहे? काय कसं आहे? आम्ही घेऊनच नाही पाहिलं म्हणा, आम्हाला चौकस काय करणार त्याची? है ना, घेऊनच नाही पाहिलं म्हणा, आम्हाला चौकस काय करणार? देवाचं नाव गोड आहे पण आपण ते घेत नाही. कारण काय, आपले हे संसाराचा जो धूर आहे तो संसाराचा धूर तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये भरून राहिला. संसाराच्या धुरानं तुमचे आमचे डोळे भरून राहिले. त्याच्यामुळं देवाचं नाव आम्हाला दिसत नाही. आम्हाला देव सुद्धा आम्हाला दिसतो म्हणे फक्त कधी? रविवार आला की खंडोबा, सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आली की. मला सांगा, इतके सगळे देव जर आपण घेतले, आपुला तो एक देव करून घ्यावा. एकच देव करायला सांगितला. शेतामध्ये जर विहीर खोदायची असेल,
काय शेतामध्ये जर विहीर खोदायची असेल आणि तुम्ही जर एखादा विळा घेतला, खुरपं घेतलं, पुऱ्या वावरात खड्डे 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 खंदत राहिले, मला सांगा किती प्रयत्न केल्याच्या नंतर पाणी लागणार आहे? लागन का? नाही लागणार ना. आणि एकाच ठिकाणी JCB आणा, ते किरण आणा, काय काय ते विहीर खोदायचे जे साहित्य असतं, आपण जर सातत्याने एकाच ठिकाणी खोदत राहिलो तर पाणी लागल्याशिवाय राहणार आहे का? 100% पाणी लागणार आहे. मग त्याच पद्धतीनं सांगितलं, एवढे आपण जेवढे देव करू का, मग ते घर का ना घाट का, इकडं बसत नाही इकडं बसत नाही, धड लाडक्या बहिणी तर बसत नाही आणि 65च्या ST फुकटामध्ये बसत नाही, मधातच लटकतो. झालं ना आता तसं. ST फुकट साठी वय वाढून घेतले, तिकडं हुकलं. आता ती ST फुकट झाली, लाडकी बहीण कटली, वय जास्त चालत नाही त्याला. दोन्ही याच्यातून हुकतं, मधात लटकतं. त्यासाठी सांगितलं की एकाच देवाचं सातत्याने भजन करावं, एकाच देवाचं सातत्यानं काय नामचिंतन करावं. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला देव करून आपुला तो एक देव करून घ्यावा. एकच देव करायला सांगितलं. एका देवाचं सातत्यानं जर तुम्ही चिंतन करत राहिला तर काय होईल? देव तुम्हाला पावणार आहे. पण आम्ही तसं नाही. आमचं देव हा कसा झाला? मतलबाचा झाला. कसा झाला? मतलबाचा. देव पावन या हिशोबाने आम्ही जातच नाही. देव पावणार कसा आहे? आपली एकचित्ताने आपण स्थिर राहत नाही ना. घरून पूजेला निघलो की पहिलं सामान असतात अलग काढतो. हळद, कुकू, अगरबत्त्या, प्रसाद, जे काय लागत असेल ते ताट एकाकडे राहतं आणि दुसरीकडे यादी काढतो. आज देवाला काय काय मागायचं. हा, देवा मग परस लग्न होऊ दे, देवा पोरीस लग्न होऊ दे, चांगला जवाई भेटू दे, देवा मला यंदा चांगल्या मिरच्या भेटू होऊ दे, मिरच्या चांगला भाव राहू दे, देवान त्याला मिरच्या चांगला भाव, कापूस. आपण काय आपली इच्छा वाढल्या, अपेक्षा वाढल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला समाधान शोधता येत नाही. पण जीवनामध्ये समाधान शोधता आलं पाहिजे, सुख शोधता आलं पाहिजे, समाधान शोधता आलं पाहिजे. समाधान कशामध्ये? आपल्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेसारखं कोणतंही सोनं श्रेष्ठ नाही, अंगणातल्या तुळशीसारखं कोणतंही झाड पवित्र नाही. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसऱ्या कशाने समाधान भेटन अशी एखादी गोष्ट सुद्धा नाही. मग समाधान कशात भेटतं आपल्याला? तर ते परमात्म्याच्या नामामध्ये भेटतं. पण आपण तसं नाही. आपण तसं करतो का? यादी करत जातो ना. आजकाल असं झालं. कशाला भाव कशात आला जास्त? कशाला भाव आला जास्त? कशाला आला? हा, सोन्याला काहीच नाही बाबा. 4-4 लाख किमती झाल्या तुमच्याकडे. हा, पहिले एजंट होते, प्रोडक्टला एजंट होते, दुकानात एजंट होते. कशात? भाजीपाल्याचा, एखाद्या वस्तूचा, कोणत्याही वस्तूचे एजंट होते. आता एजंट कशात झाले? नवऱ्याचे एजंट झाले. नवऱ्या पोरी आहे ना, हा, पोरीचे एजंट झाले. 4 लाख रुपये द्या. मला वाटतं आता किंमत वाढली काय, 4.5 लाख झाली. म्हणजे हा जवळून अनुभवलं. जवळून म्हणजे आमच्याकडे खूप प्रमाणात ते आता काय झालं, हा, पोरीच भेटत नाही. एवढा भाव आला, त्याच्यासारखा भाव कशाला? हा, सोन्याला बिन नाही तेवढा भाव. एजंट कशाचे झाले? पोरीचे एजंट झाले. मग आजकाल काय झालं? किती आपण पाहायला गेलो, पोरी भेटत नाही. बरं भेटले इकून तिकून तर त्या नांदत नाही. बरं नांदल्या इकून तिकून तर तुमचे वांदेचे ना शेवटी. किती केलं तर काय वांदेचे, तुम्हाला वागवते का? पण त्याच्यासाठी सांगितलं की बाबा, मुलं जर चांगले घडवायचे असेल त्यासाठी आधी आपल्याला बीज चांगलं रोवावं लागेल. तेव्हा काय होईल? एखादं झाड चांगलं. पण आजकाल परिस्थिती अशी निर्माण झाली की आजकाल बीज शुद्ध नाही. काय झालं? बीज शुद्ध नाही.
त्या सरकीच्या पुड्यासोबत एक पुडा भेटत असतो पा ते बंधाऱ्याने फेकतो आपण, काय म्हणते त्याला, काय म्हणते, आडव नाही उगत का ते, हा. त्या पद्धतीनं काय झालं, आपलं वागणं झालं. त्या पद्धतीनं आपण सरकीचे ओरिजिनल पुढे बाजूलाच राहून आले आणि त्या आडव उगणारे पुढे आपण पिळून आलो. मला सांगा, किती प्रयत्न केल्याच्या नंतर चांगलं उत्पन्न येणार आहे? किती प्रयत्न केल्याच्या नंतर चांगलं उत्पन्न होणार आहे का? नाही. मग त्यासाठी सांगितलं की बाबा तुकोबाला धन्यता द्यायचं ना, त्याआधी मुलं चांगले घडवा. अभंगाचं प्रथम चरण. आपोलिया हिता दोष जागता, आपोलिया हिता दोष जागता, तो समजत नाही का चांगलं प्रमाण आलं की टाळ्या वाजवून पडत्या, समजतं ना. एकदा भाकरी खाल्ल्यासारख्या टाळ्या वाजवा ना. वा. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. की बाबा जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागाय, तुकोबराय त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात की ते आई वडील धन्य आहे. काय ते आई वडील धन्य. मग त्यासाठी सांगितलं की बाबा पहिले आपल्याला काय करावं लागेल, तर पेरणी शुद्ध करावी लागेल, तेव्हा झाडं व्यवस्थित उगवतील आणि फळ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटीन. त्याला चांगलं गोड गोमट फळ लागेल. पण दोष कोणात? ते मुलं जर वाईट जन्माला आले दोष आपला, ते चांगले जन्माला आले तर दोष आई वडिलात. त्यासाठी सांगितलं बाबा काय करायचं, आयुष्यात जर पुढे जायचं असेल, सक्सेस व्हायचं असेल, त्यासाठी काय करायचं, तर आपल्याकडे चॉबी राहते. कोणती? संस्काराची चॉबी. मग ती संस्काराची चॉबी जोपर्यंत आपण फिरवत नाही तोपर्यंत गाडी सुरू होत. हा, पण ती गाडी सुरू करायची असेल तर आपल्याला पहिले योग्य ते संस्कार मुलावर टाकावे लागतील. तुकोबराय सांगतात, कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाईन, पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आमच्या पोटी अशी संतान दे बाबा की ज्यांच्यामुळं आमचं काय होईल, कल्याण होईल, ज्यांच्यामुळं आमची आम्हाला मान झुकावी लागणार नाही, ज्यांच्यामुळं आम्ही ताठ मानेनं फिरू, अशी लेकरं आमच्या पोटी जन्माला घाल, अशी लेकरं आमच्या पोटी जन्माला घाल. तेव्हाच आमचा जन्म सार्थकी लागला असं काय आम्ही ग्राह्य धरू, आम्ही समजू. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकन, तयाचा हरिक वाटे देवा. कोणाला आनंद होतो? साक्षात पांडुरंगाला, साक्षात भगवंताला आनंद होतो. चांगले लेकरं जन्माला आले, चांगले लेकरं जन्माला आले तेव्हा आनंद कोणाला होतो? तर तो पांडुरंगाला आनंद होतो, देवाला आनंद होतो. मग आपल्यासारख्या सामान्य लोकांना आनंद व्हावा यात काही नवल नाही. देवाला आनंद झाला पाहिजे असे लेकरं आपल्या पोटी जन्माला आले पाहिजे. त्यासाठी संस्कार करणं गरजेचं आहे. काय? संस्कार करणं गरजेचं आहे. पण आजकाल या कलियुगामध्ये पहिली गोष्ट संत भेटणं, साधू ओळखणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगले मुलं जन्माला नाही. हे क्वचित ठिकाणी घडतं फक्त. काय? क्वचित ठिकाणी घडतं. नाथरायाचा, नामदेवरायाचा शकुन एवढा सुंदर आहे, त्यामध्ये सांगितलंय की किती विचित्र कलियुग आहे, किती विचित्र कलियुग आहे. की बाबा या ठिकाणी बायका आपल्या नवऱ्यांना टाकून देतील. कलियुगा माझी एक अद्भुत होईल, 5 वर्षाची कन्या भरतार मागेल,
7 वर्षाची कन्या गर्भिणी राहील. 5 वर्षाची कन्या म्हणेल की बाबा लग्न करून द्या. 7 वर्षाची कन्या गर्भवती राहील. एवढं विचित्र कलियुगे. या ठिकाणी बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल. दोघांचा विवाह लागेल. बहिणीचा आणि भावाचा विवाह लागेल. किती विचित्र गोष्ट आहे. किती विचित्र गोष्ट आहे ना. हां, ज्या ठिकाणी रक्ताचे नाते त्या ठिकाणी असं, आणि हाच शकुन आज खरा होतोय. कितीतरी ठिकाणी आपण पाहायला गेलो, कितीतरी ठिकाणी हा शकुन आपल्याला खरा होताना दिसतोय. हे मी सांगते का, मी सांगितलं का असं नाही. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भरतार सोडून घरोघरी फिरतील नारी. मुलगाच बापाचा वैरी होईल. आणि आपल्या नवऱ्याला टाकून बायका करार करतील की पाय लग्न करते त्यासोबत, फक्त 15 वर्ष संसार करीन, 15 वर्षानंतर गाडी बदलीन. होतं ना असं. किती ठिकाणी असं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून हे कलियुग एवढा, या कलियुगामध्ये एवढं विचित्र कलियुग आहे. त्यामध्ये जगणं असह्य झालं. नामदेवराय सांगतात, निर्गुण निराकार दादा माहोर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहोर माझं गाव. शकुन 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 सांगा बया आले माझं नाव. शकुन सांगा बया आले माझं नाव. शकुन सांगा बया आले माझं नाव. सांगा बया या माझं नाव. निर्गुण निराकार दादा माहोर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहोर माझं गाव. शकुन 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 सांगा बया आले माझं नाव. 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 वाह, रेंज आली समजा चांगली आहे ना. सांगितलं की बाबा या कलियुगामध्ये एवढं विचित्र, आणि त्या कलियुगामध्ये जर मला जर वावरायचं असेल, मग एवढी वाईट स्थिती आपल्यावरती येणार आहे. हे तर फक्त हत्तीचं तोंड आहे, अजून शपूट बाकी आहे. हे फक्त सुरुवात आहे कलियुगाची. कलियुगाच्या तोंडाशी आम्ही जन्माला आलोय. कलियुगाच्या तोंडाशी जर आपल्याला एवढं विचित्र पाहायला भेटतं, अजून तर किती काळ जायचा ना. अजून एवढा काळ जायचा, त्याच्यात काय होईल सांगता येईल का? नाही. मग अन्न शुद्ध नाही. आजकाल आपली मती भ्रष्ट व्हायचं कारण अन्न शुद्ध नाही. फक्त रविवार सोडला, मंगळवार सोडला, बुधवार सोडला, शुक्रवार सोडला, हा मगच आम्हाला भाकरी ध्यान येते. नाही तर हायच फाट्यावर काळ्या बनीतलं हाय ना. रविवार आला बाई म्हणते भाऊ कस तरी भाऊ आलं रे, आणि हातापायर गळती आली रे, घेऊन तरी ये बापा. आणि मी सौदा वाटून ठेवते, आण तू म्हणते का अशा. हा मग अन्न सात्विक राहिलं नाही. एका ठिकाणी आम्ही जेवायला गेलो, कीर्तनाला गेले, आणि कीर्तनाला गेल्यास नंतर जेवण वगैरे झाले. नंतर सुंदर असं स्वयंपाक होता, जसं आज जेवण होतं तसं जेवण बनवलं होतं. सुंदर जेवण बनवलं. आणि मग नंतर ते बाबा माझ्याकडे आले, इटले नाही तिकडले. ते बाबा माझ्याकडे आले, मला म्हणायला लागले ताई जेवण चांगलं झालं होतं का? म्हणलं वा जेवण 1 नंबर झालं होतं. म्हणलं घरी हेच खाता का म्हणे. म्हणलं नाही गाजरे गावातच पाला खातो म्हणलं आम्ही घरी. लोक काय म्हणायला काय बोलल याचा अंदाज. हां, मग त्याच्यासाठी सांगितलं की बाबा अन्न शुद्ध नाही. काय शुद्ध नाही? अन्न शुद्ध नाही. त्याच्यामुळे आपली मती भ्रष्ट होते. मी सांगेन की जर जसं अन्न खाल्लं तशी माणसाची बुद्धी होत आहे. भीष्माचार्याची कथा माहिती आहे का तुम्हाला? भीष्म पितामह. हां, काय झालं होतं ज्या वेळेस भीष्माचार्य मरणशय्येवरती पडले होते, त्याच वेळेस तिकडून द्रौपदी पाची पांडवासोबत आली, आणि पाची पांडवा सांगायला लागले, भीष्मांना विचारायला लागले की बाबा काय चालू आहे, कशी आहे तब्येत वगैरे. घायाळ अवस्थेमध्ये ते पितामह भीष्म सांगतात, धर्माच्या गोष्टी करायला लागले की बाबा माणसानं कसं वागावं, स्त्रीनं कसं वागावं, धर्म म्हणजे काय, धर्म कशाला म्हणतात, धर्माचं पालन
कशा प्रकारे करावं अशा गोष्टी सांगत असताना तेवढ्या द्रौपदी खळखळ गालात हसली. द्रौपदी गालात हसली आणि द्रौपदी गालात हसली तेवढ्यात भीष्मांनी पाहिलं. भीष्म म्हणायला लागले की द्रौपदी तो हसली, काय झालं हसायला? द्रौपदी सांगायला लागली सहज हसले म्हणे. शिलवान कुळातली मुलगी आहे तू, शिलवान कुळातली स्त्री आहे तू, तू अशी हसणार नाही, काहीतरी कारण असेल. द्रौपदी सांगायला लागले काहीच कारण नाही, सहज हसले. सहज हसणार नाही तू, काहीतरी कारण असेल. काय कारण असेल? त्यावेळेस द्रौपदी हसली सांगायला लागली ज्या वेळेस भर सभेमध्ये माझं वस्त्रहरण झालं होतं त्या ठिकाणी उच्च आसनावरती तुम्ही बसले होता, उच्च सिंहासनावरती तुम्ही बसले होता, माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तुम्ही एक शब्द सुद्धा बोलले नाही. त्यावेळेस तुम्हाला धर्म सुचला नाही का? त्यावेळेस तुम्हाला धर्माच्या गोष्टी करता आल्या नाही का? मग आता काय झालं तुम्हाला? आता एवढा धर्म कुठून उकळा मारायला लागला? त्यावेळेस भीष्मांनी जे वाक्य सांगितलं ते खूप गोड वाक्य होतं. भीष्मांनी सांगितलं की त्यावेळेस जे मी बोललो होतो, त्यावेळेस जे मी वागलो होतो त्याच्या मागे एक कारण होतं की मी कौरवांकडे राहत होतो, दुर्योधनाच्या घरचं अन्न खात होतो आणि ते अन्न खाल्ल्याच्यामुळे माझी मती भ्रष्ट झाली होती. आणि आजकाल काय झालं, अर्जुनांच्या बाणांनी माझं जे दूषित रक्त होतं ते दूषित रक्त बाहेर आलं आणि शुद्ध रक्त त्या ठिकाणी उत्पन्न झालं. माझ्या शरीरामध्ये शुद्ध रक्त आलं, त्यामुळे मी धर्माच्या गप्पा सांगायचं तात्पर्य अन्न शुद्ध असलं की माणसाची बुद्धी कशी असते? बुद्धी शुद्ध असते. मग ज्या बोकडाचा आपण मांस खातो 3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये तो बोकड आपल्या आईवरती वाईट नजरे, आपल्या आईकडे वाईट नजरेने पाहतो आणि त्या बोकडाचं मांस खाल्ल्याच्या नंतर मला सांगा बलात्काराचं कारण काय? आजकाल जे बलात्काराचं प्रमाण वाढलं, आजकाल जे नराधमांचं प्रमाण वाढलं, कारण काय? अन्न शुद्ध नाही. त्यासाठी सांगितलं की अन्न शुद्ध असावं, काय खावं काय न खावं यातला आपल्याला फरक कळला पाहिजे. काय खावं काय न खावं यातला आपल्याला फरक कळला पाहिजे. ज्यावेळेस आपल्या मुलांची ज्यावेळेस 5वी असते, मुलं जन्माला आले की त्यांचा 5वा दिवस असतो का? 25 म्हणतात तुमच्याकडे? हा, त्या 5वीला आपण पाहतो त्याच दिवशी जर मुलाच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली, मला सांगा तुमचा मुलगा वाईट वळणाला जाणार आहे का? पण तुम्ही म्हणतात ताई काय करा, त्याच्याशिवाय होतच नाही, डॉक्टरनं सांगितलं की तुम्हाला महिनाभर खावंच लागतं, महिनाभर जर तुम्ही खाल्लं नाही ना तुमचं काही खरं नाही, महिनाभर तुम्ही खाल्लं नाही की तुमचं काही खरं नाही. मग त्याच्याकरता आम्हाला खावं वाटतं, मग म्या नाही खाल्लं का मग आमचा बाबी खात नाही, आणि त्यानं नाही खाल्लं का मग त्याची अवस्था विचित्र होती. पण मुलांना आपणच जिथं आपणच चुकतो तिथं मुलांकडून कोणती अपेक्षा करायची की ते चांगले निघतील? त्यासाठी तुकोबरा सांगतात की मुलांना चांगले संस्कार द्या. मग हेच मुलं काय होतात, कुळी कन्या पुत्र, हेच मुलं पुढे काय सात्विक जर जन्माला आले, यांचा हरिक कोणाला वाटतो? अभंगाचं 2रं चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा,
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्यांचा आनंद कोणाला होत असतो तर देवाला होत असतो. त्यामुळे सात्विक मुलं जन्माला यावे यासाठी आपले प्रयत्न पाहिजे, आपले तेवढे प्रयत्न पाहिजे. जेवढे आपण संस्कार मुलांवरती पेरू तेवढे मुलं काय होतील, चांगले जन्माला येतील. मी पहिलंच सांगितलं, विश्वमाऊली ज्ञानोबराय घडले, भक्त प्रल्हाद घडले. राक्षस कुळामध्ये जर भक्त घडत असेल त्यामागे संस्काराशिवाय कोणीच घडत नसतं. आपण म्हणतो हिरण्यकश्यप राक्षस होता, मग त्याच्या पोटी देव कस काय जन्माला आला, त्यानं कोणते संस्कार केले? हिरण्यकश्यपाचं जाऊ द्या, पण जी कयाधू माता होत्या त्या अखंड भगवंताचं नामचिंतन करत होत्या. भक्त प्रल्हादजींची जी आई होती ती नेहमी भगवंताचं नामस्मरण करत होती आणि तिच्या संस्कारामुळे पुढे काय झालं, भक्त प्रल्हाद जन्माला आले. मग हेच सांगितलं बाबा की संतांना जर घडवायचं असेल, संतांची भेट जर आपल्याला करायची असेल त्यासाठी पहिले आपल्याला संत ओळखता आले पाहिजे, संतांकडे जाता आलं पाहिजे. संतांकडे गेलो तेव्हाच आपण कुठे जाऊ, देवाकडे ऑटोमॅटिक पोहोचू. एखादा जर लईनीचा खांबा असला, माहिती तुम्हाला लईनीचा खांबा माहिती आहे? हा, तर लईनीच्या खांब्याला जर एखादं चिटकलं, तसं चिटकू नाही. जर चिटकलं लईनीच्या खांब्याला एखादा चिटकलं ना, आपल्याला जर तिथं जायचं असेल ना, डबल त्या खांब्याला जर चिटकायचं असेल, आपल्याला डायरेक्ट त्या खांबा धरास काम आहे का, खांब्याला हात धरास का लावे का नाही. जे माणूस त्या खांब्याला चिटकलं का, त्या माणसाला आपण हात जरी लावला तरी ऑटोमॅटिक आपण कुठे चिटकू, लईनीच्या खांबाला चिटकू. त्याच पद्धतीनं भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट वा. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. की बाबा परमात्म्यापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल त्यासाठी आपल्याला कोणाकडे जावं लागेल, संतांकडे जावं लागेल. पण भानगड अशी झाली की संतांकडे जात असताना आपण जे गुंतत चाललो ते कशात गुंतत चाललो, माया जाळामध्ये गुंतत चाललो. हे माया जाळ एकदा सुटलं पाहिजे, माया जाळातून आपली सुटका झाली पाहिजे. मग संसारामध्ये आपण गुंतत चाललो, बायको माये, पोरं माये, नातू माये, पण तुम्ही एखाद्याला म्हणा की बाबा चालन वारीत, बाबा चालन वारीत, ते म्हणतं घ्या पा महाराज आलो असतो पण काय करा, माझ्याशिवाय नातू जेवणच करत नाही. तुम्हाला काय सांगा, आम्ही वारीत आलो असतो पण घरी ना माझ्याशिवाय म्हसाड दूधच देत नाही. आपण कशात गुंतलो, संसारामध्ये गुंतलो. संसारामध्ये गुंतल्याच्यामुळं आपल्याला काय होतं, देव आठवत नाही. मग तेच सांगितलं, ह्या मनाला सांगितलं की या माया जाळामध्ये गुंतू नको. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळा आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, ग्रासावया. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया. हे मनाला सांगितलं माया जाळामध्ये गुंतू नको. किती जरी केलं. आता मग आमच्या तिथे एका माणसाची वास्तुशांती झाली, घराची वास्तुशांती झाली. ते म्हणे ताई आमचं घर पाहायला चला. गेलो घर पाहायला गेल्याच्या नंतर सगळं घर पाहिलं, तिथं सोप्यावर येऊन बसलो. नंतर ते म्हणलं की ताई सगळं पाहिलं म्हणे पण तुम्ही आमची काही बाथरूम पाहिली नाही. बाथरूम काही पाहायची गंमत एक म्हणलं ती.
काही पायाची वस्तू आहे का ती बाथरूम? नाही म्हणे ताई तुम्ही एकदा चालाच म्हणे. गेलो त्याच्या बाथरूम मध्ये. बाथरूम जवळ गेल्याच्या नंतर त्यानं सांगितलं की ताई या बाथरूमची किंमत आहे 28 लाख रुपये. किती? 28 लाख रुपये. एल जी फरची लावली ना, ती फरची साध्या सुध्यातून आणली नाही, ती फरची दिल्लीहून आणली. याच्यात जे नळ बसवले ना, ते नळ मुंबईहून आणली. याच्यात जे भांड बसवलं ना, ते भांड साधं सुद्धा ते अमेरिकेतून आलं. काय भांड अमेरिकेतून आलं. म्हणलं एवढा खर्च केला. म्हणलं बाबा मी त्याला एकच सांगितलं 28 लाखाचं नाही तर त्याच्या डबल जरी बांधलं असतं, 50चं बांधलं असतं, 50चं बांधलं असतं, 100 किती जरी बांधलं असतं तरी शेवटची आंघोळ वा घराच्या बाहेर. किती घरं बांधा, किती कमवून ठेवा, शेवटी जाणं कुठे? स्मशानभूमी. शेवट कुठे आपला? स्मशानात. स्मशानाशिवाय आणि आजकाल एकच सत्य जागा आहे, एकाच ठिकाणी सत्य चालतं, ते फक्त मरण. काय? तिथं कोणाचा वशिला चालत नाही, तिथं कोणाचा वशिला चालत नाही. किती जरी श्रीमंत जरी असला तरी त्याची राखच होणार आहे. गरीब असला, भिकारी असला तरी त्याची राखच होणार आहे. कलियुगात सत्याची जागा जर कोणती असेल तर ते फक्त काय आहे? ते फक्त स्मशान आहे, तो फक्त मृत्यू आहे. दुसऱ्या ठिकाणी सत्य चालत, कुठंच सत्य चालत नाही. किती तुम्ही पाहत चाला, सत्य कोणीच खरं बोलत नाही आजकाल. बोलतं कोणी? हा, मग ते सांगितलं बाबा ह्या कलियुगात जर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करायची असेल त्यासाठी संतांचे पाय आपल्याला धरणं गरजेचं आहे. या मायाजाळापासून मनाला सोडून द्यायचं, मायाजाळामध्ये मनाला गुंतू नाही द्यायचं. नंतर काय होईल? आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होईल. पण आम्हाला संसार एवढा गोड झाला, एवढा गोड झाला, कितीही प्रयत्न केल्याच्या नंतर संसार सुटत नाही. त्या संसारातून कुठेतरी वेळ आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे, कितीतरी वेळ आपण देवाच्या नामस्मरणामध्ये घातला पाहिजे, कितीतरी वेळ आपण संतांच्या सानिध्यामध्ये घातला पाहिजे. तेव्हा आपल्या जीवनाचं कल्याण होतं, तेव्हा आपल्या जीवनाचं सार्थक होतं. मग तेच सांगितलं बाबा. कोणते मुलं धन्य सांगितले? संत तर सांगितले, पण संतांना कोणत्या मुलाची संगत घडली पाहिजे, कोणते मुलं हे संतांना आवडतात? अभंगाचं 3रं चरण. गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण. कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक, कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक, कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक, कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक. चिंतन अखंड चिंतन विठोबाचे, कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक, कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक, कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक, कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक. वा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. की बाबा जे अखंड परमात्म्याचं चिंतन करत असतात, जे भगवंताचं चिंतन करत असतात, तेच लेकरं संतांना आवडतात, तेच लेकरं देवाला आवडत असतात. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढं की जीवनामध्ये जर काही करायचं असेल, आजकाल आपण जर शेतकऱ्याचं जर पाहिलं, आजकाल आपण शेतकऱ्याचं जर पाहिलं तर पहिली गोष्ट, जगामध्ये जर राजा कोण असेल, जगात राजा जर कोण असेल तर ते कोण आहे? शेतकरी. पाहिलं. संतांनी तेच सांगितलं बाबा, संतापासून शेतकऱ्याचं काय सांगायचं, संतापासून शेतकऱ्याची संगत कशी लागते ऐका. ज्या अर्थी एखाद्या शेतकऱ्यानं काहीतरी पिकवावं, काय एखाद्या शेतकऱ्यानं जर शेतकरीच नसला तर शेतकऱ्यानं काहीच पिकवलं नाही, तुमचं आमचं पोट भरणार आहे का? नाही. मग जगात जर राजा कोण असेल तर ते शेतकरी. आणि खरं म्हटलं शेतकऱ्याचे मुलं एवढे धाडस होणार. आता तुम्ही शेतकरी आहात, आम्ही शेतकरी, सगळेजण आपण काही कोणी. हां, मग त्यासाठी सांगितलं की बाबा शेतकऱ्याची मुलं. आणि आजकाल आपण पाहिलं जगामध्ये 2च लोक भाग्यवान आहेत.
जगामध्ये दोन लोकांचे उपकार आपल्यावर, एक शेतकरी आणि दुसरा सैनिक. वा, एक शेतकरी आणि दुसरा सैनिक, दोन लोकांचे आपल्यावरती एवढं. आज आपण पाहतो एवढी सुंदर दिवाळी घेतो, दिवाळीला चांगले चांगले फटाके फोडतो, चांगले चांगले 10-10, 20-20 हजाराच्या साड्या घालतो, पोरायला कपडे आणतो, चकल्या करतो, फराळाचं करतो. पण हे आपण घरी सण उत्सव साजरे करतो, याचं कारण काय आहे? फक्त देशावरचा, बाँड्रीवरचा जो सैनिक आहे, त्या सैनिकामुळे आपण काय करू शकतो. हा, आणि आजकाल सैनिकामध्ये मला वाटतं आता टीएची भरती झाली ना, टीए झालं ना, हा, टीएचं ग्राउंड झालं आता परवा दिवशी. आजकाल कोणी दुसरं तिसरं एखाद्या मंत्र्याचं, संत्र्याचं, खासदाराचं, आमदाराचं पोरग त्यात दिसत नाही. त्या क्षेत्रामध्ये आपल्याला खास वाघिणी कोणाला म्हणायचं, खास वाघ जर कोणाला म्हणायचं, जे आर्मीची भरती करतात, जे पोलीस भरतीची तयारी करतात, त्या मुलांना खास वाघन वाघिणी म्हणायचं. कारण बाबा 1600 मीटर मारणं, 800 मीटर मारणं, एखाद्या पोराच्या हातात हात घालून फिरणं इतकं सोपं नाही. त्यासाठी पप्पाची परी नाही, त्यासाठी पप्पाची वाघीण असावं लागतं, तेव्हा 1600 मीटर आउट ऑफ निघत असतं. म्हणून भरती करणाऱ्या मुलांसारखं मुलं जर आपल्या पोटी येत असेल, आणि त्यांना सांगणं माझं एकच आहे की माणसाचं एका खेळामध्ये आयुष्य संपत नसतं, एका खेळात आयुष्य संपत नसतं. जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही, जोपर्यंत माणसाला जर माणूस कामयाब जर बनला, तर कामयाबी त्याच्या मागे मागे येणार आहे. म्हणून पहिले आपण कामयाब बनलं पाहिजे. एका गोष्टीनं धीर सोडता कामा. एक भरती गेली म्हणून काय आम्ही डगमगून जातो, आत्महत्येचं प्रमाण सुद्धा खूप वाढलं. मग त्यासाठी सांगेल की माझं एकच सांगणं आहे फक्त की एका खेळामध्ये माणसाचं आयुष्य संपत नसतं, अजून खूप काही आयुष्य आहे. एक प्रयत्न माणसाने आयुष्य जगत असताना ते फिनिक्स पक्षासारखं असावं. ते फिनिक्स पक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की तो ज्यावेळेस त्याला मरणाची चाहूल लागली का, तो स्वतः जळून घेतात, स्वतः घरट्यामध्ये जातं आणि त्या घरट्यामध्ये पेटून घेतं स्वतःला. पेटल्याच्या नंतर त्याची राख होऊन जाते, तिथं काहीच अस्तित्व शिल्लक राहत नाही. तरी त्या राखेतून परत त्याच वयाचा फिनिक्स पक्षी जसा तयार होत असतो, त्याच पद्धतीनं जीवन जगताना आपण काय करायचं, आयुष्यामध्ये त्या पद्धतीनं जर आपण वावरत गेलो तर आपण नक्कीच काय हो, एक दिवस यशस्वी हो. मग तेच सांगितलं तुकोबराय सांगतात की जर आमच्यापर्यंत यायचं असेल, देवाचं नामस्मरण जर करायचं असेल, मग संतांची संगत तुम्हाला करणं गरजेचं आहे. भगवंताचं नाम किती गोड आहे हे जर पाहायचं झालं का, किती गोड आहे पाहायचं आहे का, हात वर करा एकदा, अशी अशी करा, केले का, सगळे करा, सगळे बाया माणसं, लहान पोरं मोठे. हा, फक्त हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण. विठोबा वा, किती प्रामाणिक आहे आपण. हात वर करा सांगणं पडलं ना, हात खाली करा. किती सांगितलं का नाही ना. हा हा हा, होत असते एखाद्या व्यक्ती. जाऊ द्या, देवाचं नामस्मरण गोड आहे, त्या नामापासून आपण वंचित होता कामा नये. पण आपलं काय झालं, आपण जीवन जे चाललं का आपलं याच्या त्याच्या चुगल्या करत चाललं. ही अशी ती तसा, तो तसा ती तशी, याच्या त्याच्या चुगल्या केल्याशिवाय, याच्या त्याच्या चुगल्या केल्याशिवाय आपल्याला दुसरं जमत. आपलं ताक गोड आणि दुसऱ्याचं आंबट. एखाद्या व्यक्ती एखाद्या बैली विचारा, को बाई सून कस काय व, ती म्हणते सून का, सून आल्यापासून बाई काय सांगा, पार घराचं वाटोळं झालं व माय. आणि एवढा मग शब्दाचा बाहेर लोक नव्हता, एका शब्दाच्या बाहेर पोरग जात नव्हतं मग. पण ती अवदासा घरात आली, तुला काय सांगा, पोरग लगे बिघडून गेलं माय, पोरग लगे बायकोचं बैल झालं माय. एक शब्द मग ऐकत नाही माय. तिनं उठ म्हणलं की उठतो, बैस म्हणलं की बसतो. तिनं बाजारात जाय म्हणलं की जातो, तिनं जे सांगितलं ते आणतो. झालं एवढं. बाई तुमची सून अशी, लेक कशी तुमची,
जवाई कसं आहे, जवाई का म्हणते बाई जवाई असा नादर आहे ना मावा, तुम्हाला काय सांगू, लग्ना पोरीच्या एका शब्दाच्या बाहेर नाही बाई, माझ्या पोरीनं जसं म्हणलं तसं करतो बाई. आणि माझ्या लेकीचा जवळचा जोडा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे, लेकीचा जवळचा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे माय. आणि सून अवदस आहे, तिनं पोरग बायकोचा बैल झाला, कहून तर बायकोचा ऐकतो, आणि जवाई लेकीचा ऐकतो तर लक्ष्मीनारायणाचा जोड आहे. आपल्या ताकालाच गोड म्हणतो ना आपण, आपल्याच ताकाला गोड म्हणतो. एखाद्या बैल लग्न जमू द्या, पोरीचं लग्न जमवायचं असेल ना तर काय होतं, तर पोरीचं जे स्वैरिकीत मदतरी राहते का, मदतरी जास्त जर ख्यास्त कोणाच्या असेल तर त्या मदतल्याच्या आहे. चांगलं झालं तर बरं आहे, नाही जर पांगलं ना तर त्याला आयुष्यभर बोंबलणंच आहे, आयुष्यभर त्याची काही खैर नाही. काय होतं पा, एखाद्या व्यक्ती जर बाय चान्स एखाद्या पोरीचं जर बिघडलं, लग्न जमून गेल्याच्या नंतर बिघडलं, आणि मग ती म्हणते की कस काय पोरीचं माय काय सांगू माय, आणि ते डोईफोडे महाराज आणि ते सोयरिकीत होते, त्याच्यामुळं आमचं असं झालं पाय. आणि खरं माय मी असं सांगीन की अजिबात बरं नाही केलं माय, आणि नाही तर माझ्या पोरीला असे नादर पाहुणे आले होते कवा बिनसलं तवा, आणि त्याच पोरीचं चांगलं भाऊ त्या जमेल, महाराज आलं घेत नाही, मदत्र्याला घेत नाही, मग म्हणती काहीच नाही माय, काय सांगा तुम्हाला माझ्या लेकरीचं नशीब ना असं नादर आहे, तिच्या कपाळावर एवढी मोठी रेष आहे आणि तिच्या पायाला एवढी मोठी लवणी आहे, काय सांगा माय एवढे मोठे मोठे पाहुणे आले होते बाई, माझ्या पोरीचं नशीब चांगलं झालं तर आपलं, वाईट झालं तर ती ही भावना आधी आपल्यातून गेली पाहिजे, ही भावना आपल्यातून गेली पाहिजे. नाही तर बयायचं जाती ती बयायचं जात अशी बिन वायराचा CCTV देऊ, एखाद्या याच्यात फक्त एखादं काही मागून पुढं जाऊ द्या, आणि बाई वाट्यावर बसेला असू द्या, एका मिनिटात गोष्ट राहते त्या डिक्शनरी एवढी आपल्या याच्यातून जात नाही का, की आपल्याला चांगलं म्हणणं दुसऱ्याला वाईट म्हणणं, तर लोक पिढी घडणं. तुकोबराय हे सांगतात की बाबा आयुष्यामध्ये जर चांगलं करायचं असेल, एक परमात्म्याचं नामस्मरण करा, दुसरं धर्माचं पालन करा, दुसरं धर्माचं पालन करा. धर्माचं पालन कशा प्रकारे करायचं, आज जर आपल्याला त्या धर्माची जाणीव असती, आज जर तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये थोडा जरी धर्म जिवंत असता, थोडा जरी छत्रपतींचे विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये असते, तर आज त्या नाशिक सारखे घटना घडल्या नसत्या, डोरा गावामध्ये जी घटना घडली तशा घटना घडल्या नसत्या. सांगेन मी, आजकाल इंदुरीकर बाबानं पोरीचा साखरपुडा केला, सगळेजण पेटून उठले की लोकाला असं सांगतो, लोकाला तसा सांगतो, आणि खुद असं करतो. ज्या माणसानं आजपर्यंत समाज कार्याचं काम केलं, लोक घडवायचं काम केलं, जो भरकटलेला समाज होता, व्यसनाच्या आहारी गेलेला समाज, त्या समाजाला सुधरवण्याचं काम केलं, ते नाही दिसलं कोणाला. पोरीचा साखरपुडा चांगला गेला तर सगळेजण टीका करायला लागले. तेवढंच लक्ष जर या बलात्कार प्रकरणामध्ये घातलं, तिकडं मोर्चे काढोस्तोर, तिकडं टीका करोस्तोर, त्याच टीका इकडं केल्या, निश्चित समाज सुधरेल. तर नराधमाला शिक्षाच झाली पाहिजे. मी सांगेन की छत्रपतींच्या शिवविचारांची माणसं आहे आपण, आजही कौतुक वाटतं छत्रपतींच्या विचाराचं. ज्यावेळी छत्रपती 17 वर्षाचे असताना शिक्षण पूर्ण करून आले आणि आईसाहेब रडायला लागल्या, आईसाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहून छत्रपती आईसाहेबांना विचारायला, आईसाहेब काय झालं, का रडताय, तुम्ही आमचा आधार आहात, तुम्हीच जर खचून गेला आम्ही कोणाकडे पाहायचं, कोणाकडे बघायचं, कुणाकडे पाहून जीवन जगायचं, काय झालं तुम्ही फक्त सांगा आम्हाला. छत्रपतींनी सांगितलं की आई तुम्ही फक्त शब्द टाका की काय करायचं. आई साहेबांनी सांगितलं, राज हात जोडून विनंती आहे राज, आजकाल सगळं काही कुशल आहे, सगळं काही मंगल आहे राज, पण हात जोडून एकच विनंती आहे, स्वराज्यामधली स्त्री सुरक्षित नाही, ती स्त्री सुरक्षित राहण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा राज. सांगितलं आई साहेबांनी. काय झालं, एक पाटील आहे आणि त्या पाटलानं एका मुलीवरती, लहान छोट्याशा मुलीवरती, तिला दिवसा भोगला आणि एका विहिरीमध्ये टाकून दिलं. दिवसा भोगला एका विहिरीमध्ये टाकून दिला. राजा आज ती स्त्री माझ्याकडे येते, त्या लेकीची
आई माझ्याकडे येते, माझ्याकडे रुदान करते की सांगा मी कोणत्या तोंडाने तुम्हाला न्याय मागू, काय न्याय करताल तुम्ही? माझा पोटचा गोळा गेला हो, माझा पोटचा गोळा गेला, काहीतरी करा, माझ्या लेकीला न्याय द्या. काय न्याय देऊ शोभा, काय सांगू, काय तोंड देऊ त्या मुलीला, काय तोंड देऊ तिच्या आईला? पोटचा गोळा गेला तिच्या. शोभा स्त्री सुरक्षित राहील. आजच सांगितलं, दवंडी दिली की त्या गावजी पाटलाचा जो गावजी पाटील आहे त्याला पटकन दरबारामध्ये हजर करा. राजा येत नाही. का येत नाही? राजा येण्यासाठी तयार नाही. येत नाही का? घरात घुसा, हात पाय काढा, पण माझ्याजवळ घेऊन या. आणलं काय करायचं राजा सांगा फक्त. मारायचं का? हात व कापायचा का? याला शिरच्छेद करायचं का? याला जागेवर संपवायचं का? राजांनी सांगितलं जागेवर संपवायचं नाही. जागेवर संपला तर तिथंच त्याचं अस्तित्व संपून जाईल. एक हात तोडा, एक पाय तोडा आणि त्या स्वराज्याच्या वेशीमध्ये टांगा आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला दिसू द्या की या स्वराज्यामध्ये जर स्त्रीकडे वाकडी नजर टाकली, स्त्रीकडे वाईट नजर टाकली तर त्याचा असाच चौरंग केला जातो, असाच वेशीत टाकला जातो. ही शिवशाही आज तुम्हाला अंमलात आणणं गरजेचे. ही शिवशाही पाहिली पाहिजे. आज जर आपल्याकडे छत्रपतींचे विचार असते, आज जर आपल्याकडे छत्रपती संभाजीराजांचे जर विचार असते तर 3-3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाले नसते, 7-7 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाले नसते, 21 वर्षाच्या मुलीवरती नवे बलात्कार हे नावच पाहायला भेटलं नसतं. पण आजकाल आपली वृत्ती अशी झाली, भगवा टिळा, भगवे कपडे, मोठ्याला दाढी, कानात बाळ्या, एवढं झालं की मग आम्ही शिवभक्त झालो. शिवभक्त याला नाही म्हणतायत. ज्या दिवशी स्वराज्यातली स्त्री सुरक्षित राहील त्याच दिवशी खरी शिवशाही येईल. राजांचे प्रयत्न होते की स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे, प्रत्येक स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे. त्या दिवशी माझं स्वराज्य असेल, त्या दिवशी मी स्वराज्याचा राजा म्हणून घेईल. म्हणून आजकाल आपल्याला सुद्धा तीच परिस्थिती आपल्यामध्ये गुंतवणं गरजेचे. काय सांगावा धर्म, धर्माशी एकनिष्ठ कसं असावं. छत्रपती संभाजीराजांचा आदर्श तुम्हा आम्हाला आहे, छत्रपती शिवरायांचा आदर्श तुम्हा आम्हाला आहे, साधा सुद्धा राजांचा आदर्श नाही. ज्यावेळेस छत्रपती संभाजी राजाला औरंगजेबाने कैद केलं, छत्रपती संभाजी राजांना नेत होते, औरंगजेबाने सांगितलं की हे बघा याला गावच्या वेशीतून न्या. आजपर्यंत राजशाहीचा टोप घालून मिरवला असेल, विदूषकी टोपी घाला. आजपर्यंत ढोल ताशे वाजले असतील, नगारे वाजवा आणि कळू द्या सगळ्या हिंदुस्थानाला की आलमगीर औरंगजेब बादशाहाने छत्रपती संभाजी राजा कैद केला. तसंच माझ्या राजाला ओढत ओढत दरबारामध्ये आणलं. आणि दरबारामध्ये आणल्याच्या नंतर औरंगजेबाने राजाला पाहिलं आणि राजांना पाहिल्याच्या नंतर औरंगजेब तसाच खाली बसला. तसाच औरंगजेब खाली बसला आणि खाली बसल्याच्या नंतर म्हणायला लागला, ए खुदा रहम, कब से इंतजार था संभा. तुझं फक्त नाव ऐकलं होतं, अजून तुला बघितलं नव्हतं, कधीच तुला पाहायची इच्छा होती. आज तू माझ्या दरबारामध्ये हजर झाला तर देवाचे मानावे तेवढे, त्या अल्लाचे मानावे तेवढे आभार कमी. एवढा मोठा आलमगीर औरंगजेब त्या ठिकाणी खाली टेकतोय. शत्रूच्या कैदेमध्ये छत्रपती संभाजीराजे, संभाजीराजे त्या ठिकाणी कैद केलेले असताना पाहिलं राजांनी आणि कविराजांना सांगितलं, कविराज सुचते का बघा एखादी कविता, सुचते का बघा एखादी कविता. तरच राजांनी सांगितलं, हाती घोडे तोफ तलवारे, हाती घोडे तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है, हाती घोडे तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है, अभी सब पे भारी है. राजा असे औरंग्यासारखे किती जरी कुत्रे आले ना राज तरी माझा छावा आहे, माझा सिंह आहे. किती जरी कुत्रे लटकले ना तरी त्याचं कोणी वाकडं करू शकत नाही. पण घात करणारे आपलेच होते, घात करणारे परके नव्हते ना. आजकाल जर परिस्थिती आपण जर गोत्यात कोणामुळे येत असेल तर आपल्याच माणसामुळे. एका वळीत एक कुत्री व्यायली, त्या कुत्रीला 4-5 पिल्ले होते. कुत्री बाहेर जात असताना त्या पिल्लांना सांगून दिली की बाळांनो आपल्या या झोपडीच्या बाहेर जाऊ नका बरं का, दुनिया खूप वाईट आहे, जग खूप विचित्र आहे, तुम्हाला ठेवणार नाही, तुम्हाला संपवून टाकेल. म्हणून बाळांनो एकच सांगेन, याच्या बाहेर तुम्ही जाऊ नका. तर पिल्लांनी सांगितलं ठीक आहे आई, मी तुम्हाला काहीतरी खाऊ शोधून आणते. आई बाहेर गेली आणि तेवढ्यात एक लहानसं लेकरू आलं आणि त्या लहानशा लेकरानं
हातामध्ये बिस्किट घेतलं आणि त्या पिल्लांकडे गेलं आणि पिल्लांकडे गेल्याच्या नंतर त्या पिल्लाला सांगायला लागलं, त्या पिल्लाला ते बिस्किट चारायला लागलं. आता पिल्लाला बिस्किट चारत असताना ते पिल्ल त्या बिस्किटाच्या आशेने त्या ओळीच्या बाहेर आले. ओळीच्या बाहेर आल्याच्या नंतर गल्लीतले जे मोठाले कुत्रे होते ते मोठाले कुत्रे आले आणि त्या पिल्लावर हल्ला केला, रक्तभंबाळ त्या पिल्लांना केलं. आणि त्याच घायाळ अवस्थेमध्ये ते पिल्ल आपल्या घरट्याकडे आपल्या झोपडीकडे जायला निघाले. झोपडीकडे जात असताना त्यांच्या आईने पाहिलं, त्या कुत्रीने पाहिलं. कुत्री म्हणायला लागली की बाळांनो, तुम्हाला सांगितलं होतं झोपडीच्या बाहेर जाऊ नका. कोणी अवस्था केली रे तुमची ही? कोणी अवस्था केली ही? सांगितलं होतं तुम्हाला, जग खूप विचित्र आहे, दुनिया फार विचित्र आहे, बाहेर जाऊ नका. त्यावेळेस त्या कुत्र्यांनी उत्तर दिलं, त्या पिल्लांनी सांगितलं की आई, तुला एकच सांगेन, जग खूप सुंदर आहे, दुनिया खूप सुंदर आहे, पण त्यासाठी सांगेन आई तुला की घात करणारे हे आपलेच आहे. कोणी केली ही अवस्था? आपलेच गद्दार झाले म्हणून आमची ही अवस्था झाली. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीराजाचं सुद्धा घात करणारे आपलेच झाले, त्यामुळे राजाला अडकावं लागलं. नाही तर कोणत्या कुत्र्याची आवश्यकता, कोणत्या कुत्र्याची एवढी हिंमत नव्हती की त्या छाव्याला कैद करण्याची. कारण फक्त आपलेच गद्दार निघले. म्हणून सांगेल बाबा, ज्या ज्या दिवशी धर्माची गोष्ट येईल, ज्या ज्या दिवशी धर्माची गोष्ट येईल त्या त्या दिवशी सगळेजण एकत्रित या. सगळ्या जणांचं संघटन दिसू द्या. आणि संघटनाशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत तुम्ही सगळे एकत्रित येत नाही, जात पात विसरून हिंदुत्व कुळ सांगून एकत्रित येत नाही, तोपर्यंत धर्म सुरक्षित राहणं. कितीही आजकाल आपण बलात्काराचं प्रमाण तेच झालं. ही माणूस हिताच्या ठिकाणी जागा नाही, ज्याला त्याला आपलं हित कळत नाही. म्हणून मी आजच सांगेन, छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संभाजीराजांची आजही कीर्ती एवढी बेफाम आहे, एवढी बेफाम कीर्ती आहे की किती जरी माणसं, किती जरी काळ लोटला गेला तरी सुद्धा छत्रपतींचं नाव मिटलं जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांचं सुद्धा नाही. सगळ्या हिंदुस्थानाचा बाप आहे, रयतेचा राजा आहे. काय सांगितलं की बाबा आज सुद्धा गड किल्ल्यावर तुमचं अस्तित्व आहे. आज सुद्धा आम्ही रायगडावर गेलो की आम्हाला छत्रपतींच्या विचाराची अनुभूती भेटते. आज सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी छत्रपती शिवराय आम्हाला दिसतात. म्हणून छत्रपतींचे विचार, छत्रपतींचे आचार आपण आचरणात आणले पाहिजे, तेव्हाच खरी काय होईल, शिवशाही. आज तुमच्या आमच्यामध्ये रुजवणं गरजेचं आहे. छत्रपतींसारखा फक्त वेश करून आपण शिवभक्त होत नाही, त्यासाठी छत्रपतींसारखी कीर्ती आपण केली पाहिजे, छत्रपतीसारखं आचरण आपण केलं पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थानं काय होईल, शिवशाही येईल. मग ते छत्रपतींना रयतेचा राजा उगाच म्हटलं का, साधं सुद्धा म्हटलं का? नाही. शिवबराजा तो गणपती, न्याय धुरंधर त्याची नीती. शिवबराजा तो गणपती, न्याय धुरंधर त्याची नीती. सारे हिंदुस्थानाचा बाप माझा शिवबा छत्रपती, सारे हिंदुस्थानाचा बाप माझा शिवबा छत्रपती. सारे हिंदुस्थानाचा बाप माझा शिवबा छत्रपती, सारे हिंदुस्थानाचा बाप माझा शिवबा छत्रपती, सारे हिंदुस्थानाचा बाप माझा राजा छत्रपती, सारे हिंदुस्थानाचा बाप माझा राजा छत्रपती, हिंदुस्थानाचा बाप माझा शिवबा छत्रपती, हिंदुस्थानाचा राजा माझा शिवबा छत्रपती, सारे हिंदुस्थानाचा राजा छत्रपती, सारा हिंदुस्थानाचा बाप राजा छत्रपती. गनिमितानं लढला रत्नवंता इतिहास घडणार, गनिमितानं लढला रत्नवंता
सारे हिंदुस्थानाचा बाप माझा शिवबा छत्रपती, हिंदुस्थानाचा बाप माझा शिवबा छत्रपती, साऱ्या हिंदुस्थानाचा बाप माझा शिवबा छत्रपती, साऱ्या हिंदुस्थानाचा बाप माझा शिवबा छत्रपती. छत्रपती शिवरायांची कीर्ती जर आपण पाहिली, साधा सुद्धा नव्हता माझा राजा. भगवंताच्या 24 अवतारांपैकी नरसिंह अवतार झाला होता. हिरण्यकश्यपासारख्या दैत्याने अधर्म वाढवला आणि नरसिंह अवतार झाला भगवंताचा. ज्या पद्धतीने हिरण्यकश्यपाला फाडावं, नरसिंह भगवंताने नखाने फाडावं, त्याच पद्धतीने माझे छत्रपती शिवरायांनी अफजल खान उभा फाडला होता. साधसुधी कीर्ती नव्हती राजाची, म्हणून आजही प्रत्येक गडामध्ये, प्रत्येक गावाच्या चौकामध्ये माझा राजा उभा आहे, ताटमानेने उभा आहे. कोणी स्वतःला किती अलंगे म्हणून घेईल तरी सुद्धा शेवटी कबरेतच आहे. आणि माझ्या राजाची कीर्ती एवढी आहे, आज सुद्धा चौकामध्ये ताटमानेने उभा आहे. आणि त्यांचं नाव जरी घेतलं तरी अंगात रक्त सहसह करतं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जवान. म्हणून सगळ्यांना एकच सांगेल की बाबा, ज्या दिवशी विषय धर्माचा येईल आपला वेळ तसा संपला का चाल द्यायचं नाही, चाल नाही देत आता. ज्या दिवशी विषय धर्माचा येईल ना त्या दिवशी सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण एकत्रित येत नाही, जोपर्यंत आपण वाईट गोष्टी मागे सोडून देऊन चांगल्या गोष्टीचा जोपर्यंत स्वीकार करत नाही, तोपर्यंत शिवशाही येणं शक्य नाही. म्हणून छत्रपतींच्या विचारानं जर जिवंत ठेवायचं असेल बाबा, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर संघटित करावं लागेल. जात पात सगळं विसरून एकत्रित यावं लागेल, तेव्हा खऱ्या अर्थानं शिवशाही येईल. म्हणून आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी बोलिलेले कुडे वेडी वाकुडे उत्तरे, कारण मी तो अल्पमतीहीन काही वर्ण तुमचे गुण, की बाबा माझ्या मुखातून जर एखादा अपशब्द बाहेर पडला असेल तर लेकरू म्हणून क्षमा असावी. या नारदाच्या गादीवरून सर्वांची एकदा माफी. जे काही योग्य वाटत असेल ते माझ्या श्री गुरूंची शिकवण समजा, जे काही टाकावं असन, जे काही चांगलं वाटत नसन तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी सगळेच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे सतीश गुरुजी असतील, दत्ता महाराज असतील, जगन महाराज असतील, आमचे राजाराम बाबा असतील आणि संस्थेतील सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे. एवढ्या सुंदर कोणत्या मुलांना कोणते मुलं हिताच्या ठिकाणी जागे, कोणते मुलं सात्विक आहे त्याचं उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यासमोर सगळे आहे. म्हणून सगळे लेकरे घडवण्याचं काम गुरुजी करतात, म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. बाबा दिवसभर कथा करून रात्री आपल्या कीर्तनाला उपस्थित राहिले, म्हणून दादांचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आपले विनेकरी आई असतील, चोपदार बाबा असतील, पाहिल्याच्या नंतरच माणसाला किती थकवा यायला असला फ्रेश मूड होतो, अशा आपले चोपदार बाबा आहे. बाबांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आणि ज्यांनी कीर्तनाची बहार राखली तसे तर सगळ्यांनाच राखली, कारण आपली एवढी लायकी म्हणलं पात्रता नाही माझी एवढी की कीर्तन करावं. नारदाच्या पण संतांची कृपा, विश्वमाऊली ज्ञानोबरायांची कृपा, या गादीवरती मला 2-4 शब्द मोडके तोडके बोलण्याचा अधिकार प्राप्त झाला. ज्यांनी उत्तम अशी साऊंड सिस्टम शेवटपर्यंत सुंदर असा आवाज दिला, अशा आमचे शिवकृपा मंडप डेकोरेशनचे मालक दादा असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आमचे बंधुराजे या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. दोन्हीही यूट्यूब चॅनलचे म्हणजे विशेष ब्रह्मांड नायक असेल, माझी मुक्ताई असेल, दोन्हीही चॅनलचे द्यावे तेवढे धन्यवाद. कारण मी पहिलं सांगितलं, घरी गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला हे कीर्तन जसंच तसं पाहायला भेटणार आहे. म्हणून दादा या ठिकाणी वेळात वेळ काढून तसं येत नाही, तर सोन्यापेक्षा पोरीपेक्षा त्याला जास्त भाव येले, पण ते वेळात वेळ काढून आले, म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आजचे सकाळ संध्याकाळ
हां आजचे जे कार्यक्रमाचे संयोजक सौजन्य आहे, सौजन्य. आमचे रामेश्वर दादा असतील, त्यांनाही द्यावे तेवढं. कुठे आहे ते? उपस्थित नाही? हां 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 आमचे रामेश्वर दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आणि सकाळ संध्याकाळचे जे अन्नदाते होते, सदाशिव सकाराम जाधव, तसेच विष्णूदादा शिंदे, हेच ना? हां उलटं लिहिलं, हां सिद्धं